चिंद्रन अगदी हे पनवेल रायगडचं भूषण आज अवैधपणे 7 रात्री ज्यांचं निवेदन या पालेश्वरी चषकामध्ये पाहायला मिळतं आपलंही मनपूर्वक आभार। आजच्या रात्रीतील लढत क्रमांक 2 कडे आता प्रस्थान केले जाईल। एक दर्जेदार लढतीचा आपल्याला आगाज पाहायला मिळतो। अगदी या दोन्ही संघांनी अगदी पहिली रात्र गाजवली होती। अगदी सुपर 12 कडे यानंतर इथे सन्मान केला जात आहे यज्ञेश्वर ठाकूर मुरबी, कुमार ठाकूर मुरबी आणि जयदास भोईर या त्रिवेणी संगमचा सन्मान इथे केला जात आहे। ओटू रोशन पाटील आज शेकडो पाहुण्यांचे सन्मान सोहळे स्वागत कक्षामध्ये संपन्न केले जातील आणि तरी सुद्धा महागुरूंची दमछाक होणार नाहीये इतकी ताकद आहे महागुरूंमध्ये। त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील। गोलंदाज तयार राईट मोर द विकेट मारा केलाय कॉपी बुक स्टाईल फटका खेळला गेला त्या ठिकाणी केतन कडू सज्ज असताना अगदी रोखले टायमिंग ऑन आहे पा टायमरला खूप महत्व असणार आहे। ऑपरेशन अंपायर टीम आपण लक्ष केंद्रित करायचे आमचे दोन्ही गुणवान गुणलेखक आपण सुद्धा टायमर इथे अलर्ट करा कारण वेळेनुसार इनिंग समाप्त होणं हे खूप गरजेचं आहे नाही ते पहाटेचे 5 वाजू शकतात। अगदी 3च्या आतमध्ये आपल्याला संपूर्ण ही स्पर्धा इथे समाप्त करावी लागेल। अहो एका हातामध्ये हा फटका खेळलाय रिषभ पंत स्टाईल फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी अति वेगाने धावा परिपूर्णपणे प्राप्त केल्या जात आहेत। अगदी खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहतो टॉस जिंकलाय टीम चिंद्रननं पहिल्यांदा स्वीकार केला फिल्डिंगचा बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळतो नितळस दोन्ही संघ अगदी त्याच ताकदीने खेळताना पाहायला मिळतील। तलोजा MIDC परिभागातील 2 ताकदवर संघ क्रिकेटच्या सारीपाठावरती आमने-सामने खेळत आहेत। दोन्ही संघांची ताकद अगदी पाठ समतोल आहे परंतु अंतिम टप्प्यामध्ये विजयाच्या दिशेनं घोडदौड करण्यासाठी 2 संघ इथे सज्ज असतील। गोलंदाज तयार ओहो वेगवान गोलंदाजीची इथे आखणी केली जाते अलंद कार्पेट ऑफ ड्राईव्हचा हा फटका इथे कन्वर्ट केलाय। पहिला गोलंदाज तेजोमय गोलंदाजीची आखणी करण्यासाठी रफ्तार का सौदागर क्रिकेट के कायनात का कोहिनूर हीरा हिरोपंती गाजवत असताना तेजस पाडेकर अगदी कमी वयामध्ये रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघामध्ये ज्याची वर्णी लागली आणि अविरतपणे प्रत्येक मॅच खेळलाय ही सुद्धा तितकीच जमेची बाजू आहे। अगदी जागा त्यानं मजबूत केली आहे पहिला गोलंदाज म्हणून प्रहार केला बॅटची कडा पाहायला मिळते फर्स्ट स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग आखण्याचा प्रयत्न विघ्नेश त्या ठिकाणी सज्ज होते बॅकअप साठी आपण अजय कडूला पाहिलं अगदी इथे इट्स नो बॉल करार अगदी ओ स्टेपिंग सहा इथे नो बॉल इथे संग्राम 11 क्रिकेट संघाचे खंदे समर्थक नितलस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर शरद शेठ पावशे साहेब नितलस यांचं आगमन झालेलं आहे। पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेत आपले स्वागत आहे। चिंद्रनकरांचं आणि नितळसकरांचं पालेश्वरी चषकामध्ये मनपूर्वक स्वागत केलं जाईल। 2 संघांचा विचार केला पाठीराखा वर्ग या 2 संघांचा मोठा आहे आणि या सर्वांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल। ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राकेश पाडेकर चेंडूवरती झडप घालतो तत्वर घेतलेली एक धाव पिवनचं पहिलं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतं। संघ नितळस एकूण धावा एकेरी धावत संख्येमध्ये सध्याच्या घडीला ही धावत संख्या इथे डगमलताना पाहायला मिळते। एकही मोठा फटका पाहायला मिळत नाहीये आज धुळीचं साम्राज्य खूप जास्त पाहायला मिळतं कारण ट्रॅफिक जाम आहे। प्रहार केलाय दमदार वार केलाय डीप मिड विकेटच्या दिशेनं रोहन पाडेकर एक रोणक स्टाईल त्याचा आज येल राहिलाय आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये तो पडतो तो धडपडतो तो कोसळतो आणि तरी सुद्धा चांगले झेल त्याच्या माध्यमातून पकडले जात आहेत ही त्याची खासियत आहे। अगदी मुक्त संचार पाहिलं डीप मिड विकेटला हा फटका खेळला गेला अगदी अति आपण उंची पाहिली आणि त्यानंतर हा आपण काय सेलिब्रेशन पाहिलं दमदार झटका। साजन गडगे चिंद्रन यांचं आगमन झालेलं आणि त्यांच्या समवेत चिंद्रन ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य संतोष देशकर यांचं आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपलं स्वागत आहे। सन्माननीय पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष सुदामदादा पाटील रोडपाली यांचं इथे आगमन झालेलं आहे। पालेश्वरी कमिटीच्या वतीने सुदामदादा पाटील आपलं मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करतो। त्यांच्या समवेत अरुण ठाकूर आपले मनपूर्वक स्वागत। ओ टू कॉमेंट्री बॉक्स फटाक्यांच्या आतषबाजीने सुदाम शेठ पाटील
पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांचं स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये करण्यात आलेलं आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स रोशन पाटील. अगदी काँग्रेस पार्टीचं एक झुंजार व्यक्तिमत्व, प्रत्येक लढ्यामध्ये ज्यांचं आपण योगदान पाहतो, सन्माननीय सुदाम शेठ पाटील, आपल्या मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. गोलंदाज तयार. ओहो, काउंटर अटॅक, फ्लाइट टेक डिलिव्हरी, दमदार फटकेबाजी, येतोय हा रुबाबदार पालेश्वरी षटकार. व्यासपीठावर शरद शेठ पावशे माजी सरपंच नितलस इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीने संग्राम इलेव्हन नितलस क्रिकेट संघाच्या फलंदाजाला प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपये आणि त्याचबरोबर विकेट षटकार या ट्रिकसाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. नक्कीच शरद शेठ पावशे म्हटलं तर बक्षिसांची आपण खैरात पाहतो आणि त्यांच्या नाईट स्पर्धेमध्ये काय धुमाकूळ राहिला होता. तरी ते 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्व संदेश पाटील यांचे पिताश्री ज्ञानदेव पाटील बोरले यांचं आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर आपले स्वागत आहे. रोशन पाटील आज मान्यवर खूप असणार आहेत. शेवटचा दिवस आहे. निश्चित स्वरूपात काही क्षणात आपण प्रेक्षकांना सुद्धा आम्ही सांगू इच्छितो की यदा कदाचित तुमची दिलगिरी व्यक्त आम्हाला आजच्या दिवशी निश्चित स्वरूपात करावी लागणार आहे, कारण खूप प्रेक्षक आता मान्यवर इथे येणार आहेत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स रोशन पाटील. नक्कीच कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं माफी असावी, कारण आज मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग या पालेश्वरी चषकामध्ये पाहायला मिळेल. ओहो, इथे नाट्यमय घडामोड घडली असती. बरं झालं हा गोलंदाज पुढे गेला, नाहीतर अगदी एखादा व्हिडिओ इथे सुद्धा व्हायरल होऊ शकला असता. त्या दर्जाचा काहीसा प्रयत्न होता. नितलसचा फलंदाज साहिल दरे या पद्धतीचे फटके खेळताना आपण अनेक वेळा पाहिले आणि हे पाहतो अगदी निसटला होता हातून हा चेंडू. अगदी डिलिव्हरी पॉईंट पाहिलं तर अगदी हातातून हा चेंडू निसटला म्हणे. परंतु एकत्रितपणे दोन्ही पंच आता एकवटले जात आहेत, सल्ला मसलत करतायत. या चेंडूगणिक जी काही नाट्यमय घडामोडी घडली याच्यावरती काहीसं विचारमंथन केलं जातं. कारण मॅच तितकीच क्रुशल पाहायला मिळते, दर्जेदार लढतीचा आपल्याला आगाज पाहायला मिळतो. आणि हे पाहिलं तर अगदी दोन संघ आपली ताकद शक्ती पूर्णपणे प्रस्तावित करतील. या लढतीमध्ये अगदी शक्ती प्रदर्शन पाहायला मिळेल मागोरू, आणि शक्तिवर्धक खेळ करण्यासाठी दोन्ही संघ आपली ताकद इथे पणाला लावतील. अलीकडच्या लढतीमध्ये संदेश पाटील चांबो यांची सेना अर्थात जनमान बोरले संघाचा आपण डंका पाहिला आणि आमची मुलं चांगली खेळली हा त्यांच्या गावकऱ्यांचा सल्ला. ओहो, एक चांगला डल्ला मारण्याचा प्रयत्न, कम्युनिकेशन गॅप, ताळमेलचा अभाव होता, परंतु राकेश पाडेकर पुढे सरसावला आणि लागतोय झटका क्रमांक 2. हुकुमी हे आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. इथे गावाचं गावपण, इथे गावाची एकात्मता, इथे गावाची एकजूट, इथे आल्यानंतर राजकीय चपला बाहेर असतात आणि त्यानंतर अगदी पाहुण्यांचं मंचाकडे प्रस्थान असतं. कारण राजकीय क्षितिजावरती अगदी एक वेगळी मूर्तमेढ रोवणारे मान्यवर या मंचकावरती पाहायला मिळत आहेत. निखिलजी यांच्या माध्यमातून सर्वांचं मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. सरपंच महोदय, एक युवा नेतृत्व रायगड जिल्हा, अगदी कमी वयामध्ये ज्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं असं तांडेल यांचं मी मनस्वी आभार व्यक्त करतो. चांगला फटका केला, ड्राईव्हचा देखना फटका राहिला, एक जाव इथे प्राप्त केली जाते. हलवार पद्धतीनं कासव छाप पद्धतीनं धावा पुढे मार्गस्थ होत आहेत. नितळस संघाची धावा संख्या 2 गड्यांचा खात्मा, एकूण धावा 16 पाहायला मिळत आहेत. संग्राम इलेव्हन नितळस अगदी हंगामाच्या स्टार्टिंग पासून या संघाचा एक डंका पाहतो आणि समोरील संघ पाहतो अगदी प्रियांश इलेव्हन, रोशन साईड स्पोर्ट्स चिंद्रन, हाही संघ तितकाच तरवेज पाहायला मिळतो. राईट मोर द विकेट मारा केलाय बॉलिंग ट्रॅक वरती. महागुरु एम डी गडगे सरांचे पुतणे निकेश गडगे गोलंदाजीच्या बोल्यावरती पाहतो. अगदी 3 चेंडू अति वेगाचे राहिले, ज्या 3 चेंडूंमध्ये
अगदी एक धाव या गोलंदाजानं खर्ची केली. पहिला चेंडू जिथे विकेटचं बदन राहिलं, ज्याच्या जोरावरती धावसंख्येला पूर्णपणे बांधून ठेवलंय. चेंडू क्रमांक 4 निकेश गडगे पुन्हा एकदा तयार. प्रहार केलाय ऑफ ड्राईव्हचा देखना फटका. राकेश पाडेकर पुन्हा एकदा सज्ज असेल. एकच धाव येते. सिंगल डबलला प्राधान्य देणं ही भूमिका काहीशी पाहायला मिळते संग्राम 11 नितळ संघाच्या माध्यमातून. पाप फलंदाज राहुल काटे आणि साहिल दरे हे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर आता ओमकार पाटील आणि प्रतीक सांगडेला चांगले फटके खेळावे लागतील. समोर पाहायला मिळतो प्रतीक सांगडे. आपलं प्रतिबिंब चांगल्या पद्धतीने उमटवणं गरजेचं असेल. अगदी रिंगण तोडता आलं नाही. सिंगल रन्स इथे प्राप्त केली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते आणि समोर पाहायला मिळेल ओमकार पाटील. पहिली रात्र ज्या खेळाडूनं गाजवली असा दमदार ओमकार पाटील फलंदाज सद्यस्थितीला पाहायला मिळतो. लाल कॅप परिधान केलेला खेळाडू तितकाच प्रतिस्पर्धी संघासाठी घातक ठरतो. या दर्जाची लाल कॅप परिधान करताना आपण कानपोलीच्या रोहित पाटीलला पाहतो. आणि हे फलंदाज नेहमी आत्मघातकी हल्ला करतात गोलंदाजांवरती. गोलंदाजांच्या नांग्यात तोडणारे रायगड जिल्ह्यातील अव्वल दर्जाचे खेळाडू या लढतीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. दोन्ही संघ तितकेच तरबेज पाहायला मिळतात. आणि एक जिगरबाज लढतीचा आगाज आहे. दोन संघांचा विचार केला अगदी युवा पिढीनं भरलेले दोन दादा संघ तलोजा MIDC परिभागातील आज आमने सामने खेळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओहो प्रहार केलाय. दमदार वार केलाय. चेंडू जाईल सीमा पार. ओमकार की जय जयकार. चेंडू सीमा पार षटकार. निश्चित स्वरूपात आपण इथे पाहतो स्पर्धेसाठी पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी OBC सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ शेठ देशेकर साहेब चिंद्राण, सन्माननीय एकनाथ नामदेव पाटील विद्यमान सरपंच चिंद्राण, सुजित पाटील विद्यमान उपसरपंच चिंद्राण, अरुण देशेकर चिंद्राण, संतोष देशेकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चिंद्राण आणि त्याचबरोबर नरेश सोनावणे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चिंद्राण, आमचे विष्णू शेठ कडू मुजबादेवी मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत, गणपत शेठ कडू माजी सरपंच, सन्माननीय श्री एकनाथ मुंबईकर, राजेश पाडेकर, सुभाष दुर्गे, ज्ञानेश्वर पाडेकर आणि त्याचबरोबर दर्शन कुंभारकर आणि अरुण गडगे यांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. पाहुण्यांचं मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतो राकेश पाडेकर, फिरकीचा जादूगर. आपल्या मध्यम कधी गोलंदाजीनं पूर्णपणे इम्प्रेसिव्ह कार्य या खेळाडूचं राहिले. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांची ते मागणी केली जाते. ऑफिशियल अंपायर टीम कंट्रोल रूम मध्ये इथे दाखल असतील. आयोजक टीम एखादा प्रतिनिधी इथे कंट्रोल रूम मध्ये मनोज आपण दाखल करायचंय, कारण गोलंदाजावरती इथे आक्षेप नोंदवलाय. 90 रोटेशन गोलंदाजी करतोय की नाहीये याची आता पडताळणी केली जाईल. ऑन स्क्रीन हे पाहिलं जाईल. आणि गोलंदाज पुन्हा एकदा राकेश तयार. राकेश हा गोलंदाज आणि या गोलंदाजा विरोधात अगदी हटके बाज हा फटका खेळलाय. वन टप्पा सीमा पार शानदार चौका. वर्षी या गाण्याची आपण निर्मिती पाहिली. गायक किरणराम गोंगे चिंचोळी यांच्या माध्यमातून सरपंच महोदय दिलीप शेठ वास्कर यांचं आपण गाणं पाहतो. टायमिंगला खूप महत्व असणार आहे, कारण आयोजक इथे कटाक्ष भूमिका सादर करतायत. ज्या संघांच्या माध्यमातून अतिरिक्त वेळ हा खर्च केला जाईल तर अगदी निश्चितच पूर्णपणे पेनल्टी इथे घोषित केली जाईल याची आपण नोंद घ्या. प्रहार केला अगदी समोरच्या दिशेनं फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. निकेश गडगे त्या ठिकाणी सज्ज असताना एक धाव प्राप्त केली जाते. फेकी काहीशी चुकीची, परंतु बॅकअप चांगलं राहिलं. त्या ठिकाणी अगदी अजय कडू सज्ज झाला. एक या धावसंख्येनं सांगी कुडा पुढे मार्ग शोध असताना 2 गडी बाद. एकूण धाव पडलं बदी 30. संग्राम 11 नितळस 30 धावा लागतायत. दोन्ही संघांचे प्रेक्षक मोठ्या संख्येने आले आहेत. यंदाच्या हंगामाचा विचार केला तर अगदी ही लढत क्रमांक 7 पाहायला मिळते. 3-3च्या पण बराबरी पाहिली, परंतु इथे बाजी कोण मारणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे.
साई चषकामध्ये या दोन संघांदरम्यान एक दमदार सामना पाहिला होता. आझाद मैदान, पाटील मैदान, तोंडरेच्या स्पर्धेमध्ये काही डंकेदार खेळ राहिला होता. दोन्ही संघांच्या माध्यमातून अगदी अंतिम चरणामध्ये 1 चेंडू 5 हे समीकरण. त्या ठिकाणी अगदी जिगरबाज खेळाची आपण आखणी पाहिली. तिथे अगदी क्रिकेट जिंकलं होतं. इथे त्या दर्जाचा खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून सादर केला जाईल. चंद्रमणाम निदलस हा क्रिकेटचा रणसंग्राम. अगदी मध्यम गतीचा गोलंदाज फिरकीपट्टू एवढ्या वेगानं चेंडू सफर करतोय, ही खासियत आहे. अगदी रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघाचा सर जडेजा स्टाईल गोलंदाजीची आखणी पाहायला मिळते. राकेश पाडेकर ऑन फायर. डॉट बॉलची समाप्ती. 31 धावा धावपटलावरती. अगली पेशकश अति वेगाचा, अति घाईचा आणि लाईन लेंथ मध्ये काहीशी बिघाडी असलेला हा चेंडू इथे सफर केला जातो. व्हाईट बॉलनं सांघिक कोटा पुढे मार्गस्थ होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 गड्यांचा खात्मा. 32 धावा धावपटलावरती. गोलंदाज राकेश पाडेकर पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार, पाठोपाठ सळगच्या 2 सिंगल रन्स. आताही राहिला डॉट बॉल आणि आता या क्षणी पाहायला मिळतो व्हाईट बॉल, ज्याच्या जोरावरती अगदी 32 धावसंख्या इथे आपल्याला बनताना पाहायला मिळते. फलंदाज काहीशी इशारा करतात कंट्रोल रूम कडे. गोलंदाज राकेश पाडेकर बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज असताना समोर पाहायला मिळतो प्रतीक सांगडे नॉन स्ट्राइक एंडला. अंपायर टीम इथे दाखल आहे कंट्रोल रूम मध्ये, हे सूचित केलं जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज राकेश तयार. ओहो, प्रहार केलाय. इथे चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय चिंद्रन संघाचा बकासूर रोहन पाडेकर याच्या माध्यमातून दमदार झेल. इथे व्यासपीठावर सन्मान्य वासुदेव तांडेल, रमेश भास्कर, माजी सरपंच अविनाथ दादा उलवेकर यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. रोशन पाटील आमच्या समीप. रोशन, एका बाजूला चिंद्रन क्रिकेट संघाचे संघनायक तेजेश पाडेकर यांनी नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनीय क्षेत्ररक्षणकडनं पसंत केलं. फलंदाजीसाठी संग्राम 11 जानुमान नितलस क्रिकेट संघाला आमंत्रित केलं. परंतु जर MIDC विभागाचा जर विचार केला तर एका बाजूला चिंद्रन क्रिकेट संघ आणि एका बाजूला नितलस क्रिकेट संघ, या दोन संघांमध्ये ज्यावेळी लढत होत असते अतिशय संघर्ष आणि तुल्यबल लढत नेहमी प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत असतो. नक्कीच महागुरु, अगदी मैत्रीपूर्वक लढतीचा आगाज असतो. दोन्ही संघ त्याच ताकदीने खेळताना पाहतो आणि या 2 संघांचा काहीसा डंका आहे. अगदी रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भ्रमंती करणारे 2 अवलिया संघ क्रिकेटच्या सारीपाठावरती आमने सामने खेळत आहेत. दोन्ही संघांना त्यांच्या क्रिकेट रसिकांचा पाठिंबा खूप चांगला आहे. त्यांच्या गावोगावी अगदी TV वरती ही मॅच पाहिली जाते. मग महिला भगिनी असतील आणि त्यानंतर युवक असतील, ज्येष्ठ नागरिक घर बसल्या या लढतीला एन्जॉय करतायत. मी रोशन पाटील शिरवली आपलं मनपूर्वक स्वागत करतो. 32 धावा धावपटलावरती. हो, 3 गड्यांचा खात्मा पाहिला. ऑन ड्राईव्हचा फटका अगदी डीप मिड विकेटला रोहन पाडेकर सज्ज असताना काहीसं खराब कार्य राहिलं, परंतु तात्काळ त्यानं फेकी केली. 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त केल्या जात आहेत. अगदी लढत क्रमांक 7 3-3 ची बराबरी पाहिली, परंतु या लढतीमध्ये सत्ता कोण गाजवेल, इथून जिंकल्यानंतर अगदी ट्रॉफीच्या दिशेने घोडदौड असणार आहे आणि एक ट्रॉफी आपल्या गावामध्ये घेऊन जाण्याचा बहुमान एका संघाला प्राप्त होईल. परंतु अंतिम पडावामध्ये, अंतिम उत्तरार्धामध्ये 2 संघ त्या दर्जाचा संघर्ष आज या पालेश्वरी चषकाच्या माध्यमातून करतील. ऑन स्क्रीन आपण महागुरूंना पाहतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अगदी खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू आदळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अगदी झेल पकडले या क्षेत्ररक्षकानं. 3 तिरंगी कामगिरी. ओमकार पाटीलला माघारी पडतवले. ओमकार खेळलाय 7 चेंडू 16 धावा त्याच्या बाडमधून. बाद केलं विघ्नेशनं, झेल पकडला रोहननं आणि एक चांगली रोणक पाहिली आपण. तर इथे संग्राम 11 नितलस क्रिकेट संघाच्या फलंदाजांना प्रत्येकी षटकारासाठी शरद शेठ पावशे माजी सरपंच नितलस यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे आणि लागोपाठ 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचा कॅश प्राईज. रोहन पाडेकर ज्या प्रकारे झेल पकडतो
निश्चित स्वरूपात असं अतिशय अप्रतिम फिल्डिंग त्याची इथे बघायला मिळतो आपल्याला. अगदी बैठक झेलसाठी हा खेळाडू प्रामुख्याने ओळखला जातो. त्याने इंस्टाग्राम आय वरती त्याने एक व्हिडिओ अपलोड केला होता तोंडरेच्या स्पर्धेमध्ये. अगदी लाखोच्या संख्येनं अगदी त्याला लाईक मिळालेले होते. ही सुद्धा ऐतिहासिक भूमिका आपण या क्षेत्ररक्षकाची पाहतो. एक धाव प्राप्त केली जाते. नवीन येणारा फलंदाज अतुल काठे आणि विकास पावशेना खास फटके खेळावे लागतील. अतुलनीय खेळीच्या जोरावरती सन्मानजनक धावसंख्येकडे प्रस्थान करावं लागेल. अगदी 35 वरती 4 ही स्थिती पाहायला मिळते संग्राम 11 नितळस या संघाची. दोन्ही संघांच्या पुरस्कर्त्यांचं पुन्हा एकदा मनस्वी स्वागत केले जाईल. गोलंदाज विघ्नेश देशेकर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. तकदीर पाडेकर चेंडूवरती झडप घालतो आणि तत्वर अगदी एक धाव इथे प्राप्त केली जाते. अनिलजी टेंबे सर वलप यांचा इशारा येतोय लेग बाईचा. अगदी द्वारकानाथ सोरगे सर बेलवली, सुनील पाटील सर मुरबी अगदी या त्रिवेणी पंचांचं बहुमूल्य योगदान या स्पर्धेमध्ये पाहतो. आणि अशा दर्जेदार पंचांची भूमिका जेव्हा एखाद्या स्पर्धेमध्ये असते त्या स्पर्धेला 4 चांद लागले जातात. एक दमदार पंचांची भूमिका. प्रहार केलाय कॉपीबुक स्टाईल. हा फटका केलाय दमदार फटकेबाजी अतुलनीय फटका. अतुल काठेच्या बाडमधून हा दमदार षटकार. नक्कीच एक चांगला आपण आवाज पाहतो. चिंद्रनगावचे भूमिपुत्र अर्थातच महागुरु MD गडगे सर महागुरूंचा बोलबाला अखंड 7 रात्रीमध्ये आपण पाहतो. आणि अविरतपणे कोणती स्पर्धा त्यांनी या स्पर्धेदरम्यान निवडली नाही ही सुद्धा अगदी जमेची बाजू असणार आहे. प्रशांत पवारांच्या विनंतीला मान देऊन ते अविरतपणे 7 रात्री ते दाखल झाले. त्यांचं मनपूर्वक आभार. खेळाचं पहिलं पूर्वार्ध समाप्त होताना पाहिलं आणि पहिल्या पूर्वार्धादरम्यान संग्राम 11 नितळस या संघाची धावसंख्या धावपटलावरती बनताना पाहिली. अगदी गडी बाद झाले. 4 गडी बाद धावा राहिल्या धावपटलावरती. 42 उत्तरार्धामध्ये 4 षटकांमध्ये धावा बनवायच्या आहेत. 43 धावा बनतायत आणि जिंकण्यासाठी अगदी 44 धावसंख्येची आवश्यकता आहे. अंतिम बॉलवरती आलेली आपण एक सिंगल रन सुद्धा ऍड केली जाईल. धावा बनाले अगदी 43-44 धावसंख्येची आवश्यकता. तरी यानंतरची लढत असणार आहे अंबिका किराणा स्पोर्ट जितू 11 नेरे विपक्षे अथर्व गावदेवी क्रिकेट संघ कानपोली. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. निश्चित स्वरूपात तत्पूर्वी आपण मान्यवरांचा इथे सन्मान केला जाणार आहे. अंकुश पाटील वलप इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. आणि डॉक्टर संतोष आगलावे साहेब कोलवाडी रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी वैद्यकीय सेलचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. मनपूर्वक तुमचंही स्वागत आहे. अंकुश पाटील रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी सोशल मीडियाचे प्रतिनिधी आहेत. वल्लभ नाईट आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर अंकुश पाटील वल्लभ यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. त्यानंतर डॉक्टर संतोष आगलावे साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. या डॉक्टर संतोष आगलावे साहेब रायगड जिल्हा वैद्यकीय सेल भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान पालेश्वरी कमिटीच्या वतीने इथे केला जाईल. आमचे प्रशांत शेठ पवार यांच्या शुभास्ते डॉक्टर संतोष आगलावे साहेबांचा सन्मानित केलं जाईल. त्यानंतर सुदाम पाटील साहेब यांचा सन्मानित केलं जाईल. सुदाम शेठ या पण सुदाम शेठ पाटील यांचा यथोचित सन्मानित केला जाणार आहे. सुदाम शेठ पाटील पनवेल महानगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. एमरादात आपण त्यांचा सन्मानित करावं. निश्चित स्वरूपात आमचे दिलीप शेठ भास्कर आणि आमचे परममित्र संदीप म्हात्रे यांना मी आमंत्रित करतो. ज्ञानदेव पाटील आपण या. ज्ञानदेव पाटील साहेब आणि शरद पावशे माजी सरपंच नितलस नाईट स्पर्धा आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे ते ऑर्गनायझर आहेत. शरद दादा या आपल्याला सन्मानित केलं जाणार आहे. ज्ञानदेव पाटील बोरले गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व दादा आपल्याला सन्मानित केलं जाईल. दिनेश शेठ पाडेकर चिंद्रण यांच्या वतीने स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. नितेश फराड चिंद्रण रघुनाथ शेठ फराड यांचे सुपुत्र आपले मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करतो. तर रोहन ढोंगरे चिंद्रण यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. अरुण ठाकूर रोडपाली या आपला सन्मान इथे केला जाईल.
अरुण ठाकूर या, कारण सामना सुरू झाला की आम्हाला थांबावं लागणार आहे. चला आकाश भोपी आपणही आपला सन्मान इथे केला जाईल. तत्पूर्वी बोलूया सामन्याच्या कक्षामध्ये मंगेश. आता चिंद्रन क्रिकेट संघ रोशन साई स्पोर्ट चिंद्रनची सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. तर थँक्यू सो मच महागुरु. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. मॅच पाहायला मिळेल जिथे एका साईडला प्रियांशी 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन आणि त्या संघाला फाईट करत असताना संग्राम 11 नितलस या दोन संघांदरम्यान आपल्याला ही बिग मॅच पाहायला मिळेल. पहिला पूर्वार्ध जिथे बॅटिंग केल्या नितलस टीमनं आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 4 षटकांच्या अखेरीस 43 धावा जमा केल्यानं सेकंद 17 मध्ये लक्ष्य पार करायचा प्रवास मॅचमध्ये चिंद्रन टीम समोर आहे. तो मात्र 44 धावेचा प्रवास. सलामीची जोडी तकदीर पाडेकर आणि अजय कडू कॉम बॉक्स मधून दोन्ही टीमला शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अतुल काटे हा मुख्य ट्रम्प कार्ड. संग्राम 11 नितलस टीमचा गोलंदाज तयार. पहिलाच बॉल फ्रार करण्याचा प्रयत्न सुरू होता. शॉट बॅकवर्ड कवलेला क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका दाबेनं वैयक्तिक आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज तकदीर पाडेकर. लक्ष मोठं नाही आहे मात्र चांगली गोलंदाजी साकारावी लागेल मॅचमध्ये. ते मात्र नितलस टीमला 4 ओव्हर 24 बॉल 44 धावेचा प्रवास मॅचमध्ये चिंद्रन टीम समोर. अनंत प्रवासामध्ये अडचणी निर्माण करेगा. सेकंद 17 मध्ये गोलंदाजी करत असताना संग्राम 11 नितलस संघ. स्ट्राईक वरती इन ऍक्शन फलंदाज अजय कडू. एक धाकड खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अतुल वरती प्रहार करण्याचा प्रयत्न. पटका बसलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र ओहो चुकी. अजयला जीवनदान दिलंय. या मॅच मध्ये कर्दनकार राहील सध्या संग्राम 11 नितलस टीम साठी. आणि ती या बॉलवरती धावाला 3 धावेनं संघ जाऊन पोहोचला. 4 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना सध्या रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघ. तुम्ही दिलेलं जीवनदान म्हटले ना, पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला आमंत्रण देणं आणि तेच केले या मॅच मध्ये संग्राम 11 नितलस टीमनं. अजयला दिलेलं जीवनदान आता त्याची किंमत नक्कीच मोजावी लागेल सध्या नितलस टीमला. संघ जाऊन पोहोचला 4 या आकड्यावरती. मेंडेटरी पॉवर सर्कलचा पहिला षटक अतुल काटे चांगली गोलंदाजी साकारते मात्र क्षेत्ररक्षकांना देखील साथ देणं तेवढंच गरजेचं असेल. समोर इन ऍक्शन फलंदाज तकदीर पाडेकर. पुलटास बॉल होता. बॅटच्या रडार मध्ये बॉल आला नाही. शरीरापासून दूर गोलंदाजी सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जिथे हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळता. 5 चांगली गोलंदाजी मॅच मध्ये अतुल काटे करता तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील साथ देणं मॅच मध्ये महत्वाचं राहील संग्राम 11 नितलस टीम साठी. डॉट चेंडूला धावत संख्या स्थिर आहे. संघ 4 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सध्या सिद्ध करत असताना अतुल काटे. हा प्रकार होता. लेटखट केल्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. पकडल्याचे संपला फलंदाज तकदीर पाडेकरचा केला पहिला धक्का. बॅटिंग करत असताना प्रियांशी 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीमला. तिथे नाणेफेक केली जाईल. अंबिका किराणा स्टोअर जितू 11 नेरे विपक्षे अथर्व गावदेवी कानपोली क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाईल. सुदामदादा पाटील सुदाम शेठ पाटील या आपल्या शुभास्ते इथे नाणेफेक संपन्न होईल. सुदाम शेठ या आपल्या शुभास्ते इथे नाणेफेक संपन्न होणार आहे. आणि डॉक्टर संतोष आगलावी साहेब आपण या मान्यवरांच्या शुभास्ते इथे नाणेफेक संपन्न होत आहे. अतिशय दमदार क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. तर पहिला फलंदाज मैदानातून बाहेर झाला तकदीर पाडेकर. आता मैदानाच्या आतमध्ये केतन कडू. 44 धावेचा प्रवास. 11ची सरासरी मॅच मध्ये करायच्या प्रत्येक ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना सध्या रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीमला. पहिला षटक बारगसचे गोलंदाज अतुल काटे. 4 मध्ये अवघ्या 4 धावाने एक धक्का. अगदी चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी.
पहिलं षटक कसं फेकावं ना याचं प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना समोर केतन कडू प्रहार करण्याचा प्रयत्न लांब कार्पेटना फटका घेतलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतील उचलतील फेकतील अवघ्या सिंगलला प्राधान्य एकेरी दाबेला प्राधान्य देत असताना धावफलक अलत ठेवलाय. संघ जाऊन पोहोचला 5 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघ. स्ट्राईक पुन्हा एकदा रुटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज अजय कडू हा फलंदाज तुम्ही पाहता ज्या फलंदाजाला जीवनदान दिला आता त्याचा फायदा उचलावा लागेल मॅच मध्ये. अजय कडूला मॅच इम्पॉर्टंट संघर्ष मोठा करावा लागेल. रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीमला तेवढीच चांगली गोलंदाजी मॅच मध्ये अतुल काटे जो मुख्य ट्रम्प कार्ड आहे आणि सध्या वार करतो रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघावरती. 5 मध्ये अवघ्या 5 खर्च केल्या. एक धक्का तकदीर पाडेकरचे विकेट मैदानातून बाहेर गेले. पहिला षटक अगदी दमदार फेकत असताना संग्राम 11 नितलस टीम साठी शेवटचा अंतिम बॉल समोर अजय कडू. लेटकट करण्याचा प्रयत्न जरूर होता. लेंथ लाईन चांगली आणि शेवटचा बॉल निर्धाव फेकला. अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 1-5 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघ. थँक्स. इथे आता नाणेफेक संपन्न झाली. एका बाजूला अंबिका किराणा स्पोर्ट जितू 11 नेरे क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांच्या दरम्यान प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ अथर्व गावदेवी कानपोली बोलाना शेठ पाटील वल्लभ यांनी पुरस्कृत केलेला संघ. नाणेफेक जिंकली सुधीर पाटील कानपोली याने आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय ते स्वीकारलेला आहे. रुपेश उलवेकर पालेबुद्रुक यांच्या वतीने स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल रुपेश उलवेकर आपला आम्ही मनपूर्वक किती आभार व्यक्त करत आहोत. मनोहर जगी चिंद्रन यांच्या वतीने स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर एका बाजूला नितलस क्रिकेट संघाचे खंदे समर्थक शरददादा पावशे पाहतो. संतोष शेठ म्हात्रे माजी सरपंच नितलस, पराग भोपी, संदीप पाटील विद्यमान सरपंच आणि अरविंद चौधरी यांच्या वतीने सुद्धा संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत त्यांचाही मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. तर थँक्यू सो मच महागुरु. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली मिळाली संग्राम 11 नितलस टीम साठी. अवघ्या 5 धावा खर्च केला गोलंदाज अतुल काटेना आज चांगली गोलंदाजी. आता 18 मध्ये 39 39 धावेचा प्रवास केतन कडू आणि फलंदाज अजय कडू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला. हा दुसरा ट्रम्प कार्ड संग्राम 11 नितलस टीमचा गोलंदाज प्रमोद पावशे. पहिलाच बॉल उडावला समोर फटका चांगला सुपर सुपर सेब्य टुप्पा ठोकलाय केतन कडून पहिला षटकार. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉल वरती प्रहार केल्यास स्वागत केलाय गोलंदाज प्रमोद पावशेचा 6 धाबेना फलंदाज केतन कडून 6 धाबेना संघाची धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 11 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना प्रियांशी 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघ 44 धाबेचा लक्ष्य पार करायचा. पहिल्या षटकामध्ये थोडासा अडचणी निर्माण केला तेजस काटेना आणि त्याच्यानंतर आक्रमण करत असताना मॅच मध्ये फलंदाज केतन कडू 2 बॉल मध्ये पेस केलेत आणि 7 धाब्याचे योगदान देत असताना सध्या इन ऍक्शन मध्ये फलंदाज केतन कडू. गोलंदाज या पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. सेकंड बॉल प्रमोद पावशे. सेकंड बॉल थोडासा जड मध्ये फेकण्याचा प्रयत्न हलक्यातना पुश केला. पुश करो खुश रहो हा मंत्र या बॉल वरती जपला फलंदाज केतन कडून. सिंगलला प्राधान्य. एका धाबेनं संघ पुढे सरसावल्या. संघाची धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती. सध्या चिंद्रन संघ येणारे 16 बॉल 32 धाब्यांची गरज आहे. या जोडीला चांगला खेळ साकारावा लागेल. अजय कडूला दिलेलं जीवनदान आता कुठपर्यंत मागणं राहील मॅच मध्ये संग्राम 11 नितलस टीम साठी. तोच फलंदाज सध्या ऑन स्ट्राईक आलाय गोलंदाज प्रमोद पावशे. दुसरा ट्रम्प कार्ड. पहिला षटक सुरुवात चांगली मिळाली संग्राम 11 नितलस टीमला. त्याच्यानंतर थोडंसं आक्रमण करत असताना रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघ. पुढचा बॉल गोलंदाज सह्या प्रमोद पावशे समोर अजय कडू. लाऊड ऑफिस आली चढ मध्ये बॉल. लेट लाईफ भरपूर चांगली होती. LBW चा शिकार हा दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना प्रियांशी 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीमला फलंदाज बाद अजय कडू. पाक टू द पवेलियन.
थँक्यू डीजे. मॅच मध्ये ओव्हर मध्ये बॅकअप देतोय गोलंदाज प्रमोद पावशे. पहिल्या बॉलवरती जरूर षटकाला मागे 2 चेंडूंचा बिछा केला तर अगदी चांगल्या लेंथ लाईन वरती बॉल डिलिव्हर केले गोलंदाज प्रमोद पावशेनं. जिथे प्रेशर टाकल्या फलंदाज अजय कडू मैदानातून बाहेर. पनवेल महानगरपालिका पनवेल महानगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुदाम शेठ पाटील रोडपाली यांच्या वतीने स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही पालेबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो. मंगेश, मी यापूर्वीच उल्लेख केला होता की एका बाजूला आपण संघ पाहतो प्रियांश रोशन साई स्पोर्ट चिंद्रन क्रिकेट संघ प्रतिस्पर्धी संग्राम 11 नितलस. या संघामध्ये ज्या ज्या वेळेस लढत होत असते ना ती लढत मात्र अतिशय दमदार प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत असतो. कारण हे 2 संघ असे आहेत, हे काय बर्फाची लादी नाही आहे, सहजगत्या बितलून जातील संघर्ष करणारे दोन्ही संघ आहेत. त्यामुळे मैदानात आपल्याला संघर्ष बघायला मिळतो. नक्कीच येणार आहेत ते बॉल शिल्लक असेल 15 मध्ये 32 धाब्यांची गरज. समोर राकेश पाडेकर. लाईन चांगली आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळता. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती. जेव्हा तुमच्या बॅटमध्ये मोठे फटके येत नसतील ना त्यावेळी तुम्ही सिंगल डबलला प्राधान्य द्या. धावफलक हलतं राहणं मॅच मध्ये गरजेचं असेल. प्रियांश 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीम साठी. मात्र कोणती रणनीती कोणती स्ट्रॅटेजी मॅच मध्ये आखली जाईल. गोलंदाज सह्या पुन्हा एकदा प्रमोद पावशे. दुसरा टर्म कार्ड. पुढचा बॉल थोडासा वेगवान चेंडू फेकण्याचा प्रयत्न. खोलबा टप्पाचा बॉल. जड मध्ये गोलंदाजी. सध्या शांत बॅटिंग करत असताना चिंद्रन टीमला केतन कडू सध्या नॉन स्ट्राईक वरती आणि त्याला स्ट्राईक देणं मॅच मध्ये गरजेचं असेल. मात्र समोर राकेश पाडेकर अनेक मैदानावरती भरपूर चांगला केस साकारला आणि त्याच फलंदाज सध्या शांत ठेवण्याचा प्रयत्न प्रमोद पावशे मॅच मध्ये करता. पहिल्या बॉलवरती षटकाला त्याच्यात महागुरू पाहिला तर या ओव्हरमध्ये भरपूर चांगला कमबॅक केला प्रमोद पावशेनं. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तयार. अंतिम बॉल प्रहार केलाय. फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत आवाक्याच्या बाहेर. दॅट इज अ मायटी पॉवरफुल हिट. ठोकला फलंदाज राकेश पाडेकरनं हा षटकार. चला पास केला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस बॅटिंग करत असताना प्रियांश 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघ जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल 26 धावांची गरज. 13च्या सरासरीनं धाबा जमा करावे लागतील मॅच मध्ये. चिंद्रन टीमला केतन कडू आणि राकेश पाडेकर जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करा. विनंती असेल लगेच आपण नितल संघ क्षेत्रक्षेत्र सजून घ्या आणि गोलंदाज आपण चॉईस करा. येणारे 12 बॉल 26 धाब्यांची गरज. दोन्ही टीमला संघर्ष मॅच मध्ये करावा लागेल. ना संघर्ष ना तकलीफ है. फिर क्या मजा जीने में. मेरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के साई से लिखा पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते मेहनत पर मेहनत उनके सपने कभी आधे नहीं होते. मॅच मध्ये जो संघ जास्त मेहनत करेल तोच संघ या मॅच मध्ये विजय संपादन करेल. मात्र कोणत्या संघाची मेहनत या मॅच मध्ये जास्त राहील. येणारे 12 बॉल 26 धाब्यांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती तिसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केला संग्राम 11 नितलस टीमला गोलंदाज साहिल दरे हा गोलंदाज ज्याच्यावरती आता विश्वास ठेवलाय. समोर धाकड खेळाडू केतन कडू 3 बॉल मध्ये 8 धाब्यांचे योगदान दिलं. 1 षटकार केतनच्या बॅट मधून पाहिला आणि नॉन स्ट्राईक वरती राकेश पाडेकर जोडी रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीमची. चला पास केला. वारंवार सूचना. नितलस संघ आज स्पर्धेची शेवटची रात्र त्याच्यामुळे सर्व सामने वेळेवरती कव्हर करायचे आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक टीमला विनंती की आपण वेळेनुसार आपले इनिंग समाप्त करा. पहिला बॉल तिसरा षटक 12 मध्ये 26 चा प्रवास. गोलंदाज तयार. पहिला बॉल पाठची एज होती. यष्टिरक्षकानं चुकी केली. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. जीवनदान फलंदाज केतन कडूला आणि हा टॉट चेंडू आलाय. गोलंदाजी चांगली होत्या सातत्यानं क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चुका करतोय सध्या संग्राम 11 नितलस संघ आणि त्याची किंमत नक्कीच तुम्हाला मोजावी लागेल. चला स्पीडअप करा. आपण प्रत्येक बॉलवरती सर्व खेळाडू एकत्र येऊ नका.
सर पाण्याची जर आवश्यकता भासली तर निश्चित स्वरूपात आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने त्याची पूर्तता केली जाईल. या स्पर्धेसाठी आता ज्यांचं आगमन झालेलं आहे जागृती मंडप डेकोरेशन चिंद्रन आनंद गडगे त्यांच्या समवेत चिंद्रन ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य संतोष देशेकर आणि साजन गडगे या त्रिवेणी संगमचं मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करत आहोत. पाणी किती जीवनामध्ये महत्त्वपूर्ण असते खऱ्या अर्थाने की नाही होटावर साहे डोला पावसाची गाणी हंडा रिकामाचं घुमे देरे आभाला दे पाणी ओझ रिकाम्या हंड्याचं माय उचलावं कोणी देरे आभाला दे पाणी देरे आभाला दे पाणी. तर पाण्याला खूप महत्त्व आहे. फिश कॅनॉट लिव्ह विदाउट वॉटर अँड मॅन कॅनॉट लिव्ह विदाउट वॉटर. मनुष्य पाण्यापासून जगू शकत नाही आहे. हो टू कॉमेंट्री बॉक्स मंगेश पाटील. क्या बात आहे महागुरु. महाराष्ट्राचे टॉप निवेदक म्हणून ज्यांना आम्ही सातत्यानं आदरानं महागुरु म्हणत असतो ते आमचे MD गडगेसर महागुरु यांना तुम्ही आज 7वी रात्री या स्पर्धेला कव्हर करत असताना पण कोणत्याही स्पर्धेमध्ये महागुरु आपण सातत्यानं 7 रात्र पाहिले नाही आहे. मात्र एकमेव अशी स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये 7 रात्र आपण महागुरूंना पाहिला. येणारे 11-26 धावांची गरज. केतन कडू हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न. कॅप भरपूर मोठी फटका चांगला आहे. चेंडू चला बाउंड्री लाईनच्या पायर एक्स्ट्रा कबलला चेंडू फरार होतोय. फलंदाज केतनच्या पाठमधून हा दमदार चौकार. आकाश भोपी नितलस यांच्या वतीने गोलंदाजाला विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. मागील बॉलवरती जीवनदान आणि त्याच्यानंतर हा फटका. तर इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे साहेब यांचं पालीबुद्रुकच्या क्रीडानगरीमध्ये इथे आगमन होत आहे. त्यांचं स्वागत आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स मंगेश. 4 धाब्यानं संघ डबल दुरी 22 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. अर्धा प्रवास गाठला. आता अर्धा प्रवास येणाऱ्या 10 बॉलमध्ये 22 धाब्यांची गरज. केतन कडू इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक. गोलंदाज तयार साहिल दरे. प्रहार केला. फटका चांगला. प्रॉपर बॉटच्या रडार मध्ये ऑन साईडला तडाखा. धमाका. फलंदाज केतन कडू ऑन फायर. जे 5 जीवनदान दिला आणि त्याच्यानंतर हा खेळ विस्फोटक केली मैदानाच्या आतमध्ये केतन कडूचे पाहायला मिळतात. आता सोडलेला झेल हे सध्या डोकेदुखी राहिल्या मॅच मध्ये संग्राम 11 नितलस टीम साठी संघ जाऊन पोहोचला 28 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं येणारे 9 बॉल 16 धाब्यांची गरज. मॅच मध्ये पलटवार केला जाईल त्याच्यासाठी विकेटची गरज आहे. संग्राम 11 नितलस टीमला ना विकेटसाठी तुम्हाला प्रयत्न विकेटसाठी कट विकेटसाठी जाले रचावा लागेल तेव्हाच मॅच मध्ये पलटवार करेल संग्राम 11 नितलस संघ. वेगवान बॉल तेवढा चांगला फटका लावून द कार्पेटना. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील. सिंगलला प्राधान्य. एके दाबेना संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला 29 या आकड्यावरती. आता येणारे 8 बॉल 15 धाब्यांची गरज. समोर फलंदाज पाहिलं राकेश पाडेकर. हा फलंदाज तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहता. तर इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात. एक जबरदस्त संघटन कौशल्य आणि उत्कृष्ट वक्तृत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतमदादा म्हात्रे साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. एकता वाली संघ 8 संघ जाऊन पोहोचला 29 या आकड्यावरती. येणारे 8 बॉल 15 धाब्यांची गरज. समोर फलंदाज पाहिलं तर राकेश पाडेकर हा फलंदाज. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज या पुन्हा एकदा साहिल दरे.
लाईन पाहावी लागेल. लाईन चांगल्या चेंडूला सोडण्याचा प्रयत्न होता. कदाचित राकेशच्या मनामध्ये होता की अतिरिक्त बाहेर बॉल, मात्र तसं इथे घडलं नाही. इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळता. धाबसंख्या स्थिर संघ 29. 29 या आकड्यावरती येणारे 7 बॉल 15 धाब्यांची गरज. हलवापणे सध्या मॅच मध्ये बॅकअप कमबॅक करतोय तो मात्र संग्राम 11 नितल संघ. शेवटचा अंतिम बॉल, ह्या बॉलवरती एखादा मोठा फटका हा अपेक्षा सध्या धरून बसता मॅच मध्ये. रोशन साई स्पोर्ट चिंद्रन गोलंदाज तयार. साईल दरे समोर राकेश पाडेकर. झड मध्ये गोलंदाजी, लेंथ लाईन चांगली होती आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळता. मागील 2 बॉल निर्धाव फेकल्यात, मॅच मध्ये पलटवार केला तो मात्र संग्राम 11 नितला टीम. आता समीकरण येणारे 6 बॉल 15 धाब्यांची गरज. सुद्धा या लढतीला एन्जॉय करतायत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. जयकुमार कंपनीचे समाजसेवक सन्माननीय अनंत शेठ गडगे चिंद्रन, त्यानंतर जयेश गडगे, मच्छिंद्र गडगे आणि बंटी दवणे अगदी महाकुंभ प्रयागराज इथून या लढतीला एन्जॉय करतायत. आणि निश्चितच जयकुमार कंपनी यांच्या माध्यमातून चिंद्रन संघाला इथे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. तर आपण इथे पाहतो आता ज्यांचं आगमन झालेलं आहे, दुर्वा पाटील नागाव यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या सहकार्यांचंही त्यांच्या समवेत आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेतात. आणि दुर्वा पाटील, सतीश पाटील आणि प्रीतम पाटील त्रिवेणी संगम नागाव तुमचा पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने सरचे स्वागत आहे. ओ टू मंगेश. तर थँक्यू सो मच महागुरु. येणारे 6 बॉल आणि ते प्रियांश रोशन साई स्पोर्ट केंद्र क्रिकेट संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी. प्रत्येकी षटकारासाठी दुर्वा पाटील चिंद्रन नागाव यांच्या वतीने 1000 रुपयाचा प्रत्येकी षटकारासाठी बक्षीस असणार आहे. येणारे 6 बॉल 15 धाब्यांची गरज. सामना बॅलन्स आहे. दोन्ही टीमला भरपूर चांगला संघर्ष केला, मात्र कोणता संघ पुढच्या पिढीसाठी प्रवास करेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल. 4था ट्रम्प कार्ड संग्राम 11 नितलस टीमचा गोलंदाज ओमकार पाटील वरती आता विश्वास ठेवला आणि त्या विश्वासावरती सार्थ अशी गोलंदाजी मॅच मध्ये केली जाईल का. समोर केतन कडू एक विस्फोटक खेळाडू इन ऍक्शन. प्रहार केला, पटका चांगला, प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये ऑन साइडला तडाका. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय हा षटकार. क्या बात आहे. अगदी चांगली फलंदाजी. सोडलेलं झेल मॅच मध्ये आता भरपूर काही कर्दनकार राहिल्या. सध्या संग्राम 11 नितलस टीम साठी केतन कडूला दिलेलं जीवन द्यानं त्याच्यानंतर अगदी दमदार केली साकारत्या प्रियांश 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीम साठी 8 बॉल मध्ये 25 धाब्यांचे योगदान दिलं. आता येणारे 5 बॉल आणि 9 धाब्यांची गरज. मॅच मध्ये जर वापसी कमबॅक करायचं असेल तर विकेट इम्पॉर्टंट आहे. ती विकेट केतन कडूच्या अभ्यास सध्या संग्राम 11 नितलस टीमला येणारे 5 बॉल 9 धाब्यांची गरज. समोर एक ठाकरे खेळाडू केतन कडू इन ऍक्शन मध्ये. प्रहार केला, पटका चांगला, हा देखील हवाई फायर केला सलग बॅक टू बॅक. हा दुसरा षटकार. सुरतचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. काय म्हणून तर तो रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक बेस्ट डीजे ऑपरेटर म्हणून ओळखला जातो. इथे केतन कडूने लागोपाठ 2 षटकारांची आदतबाजी केलेली आहे. दुर्वा पाटील यांना आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने नागाव यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राईज आतापर्यंत त्यांनी जिंकलेले आहेत. दुर्वा म्हटलं ना तर चिंद्रन आणि नागाव अशा दोन्ही गावांचा खऱ्या अर्थाने त्याचा आवर्जून आपल्याला उल्लेख करावा लागेल. एकनाथ शेठ देशेकर साहेबांचे ते भाचे परिवार आहेत. दिलीप शेठ वास्कर यांचे बंधुप्रेम आहे. स्वागत आहे तुमचं. ओ टू कमेंट्री बॉक्स. 6 मध्ये 15 ची गरज होती. सलग 2 बॉल 2 षटकार आल्यात. आता येणारे 4 बॉल आणि गरज 3 धाब्यांची कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम.
त्याच्यामुळे चिंद्रा टीमला येणाऱ्या 4 बॉलमध्ये कंपल्सरी या 3 धावा बनवायला लागतील. गोलंदाज या ओमकार पाटील ज्याच्यावरती प्रेशर टाकल्या, चांगली बॅटिंग साकारतं मैदानाच्या आतमध्ये. केतन कडू 9 मध्ये 31 धाब्यांची उपयुक्त केली साकारत असताना इन ऍक्शन. पुन्हा प्रहार केलाय, आता फटका बसला की काय? हा मोठा प्रश्न. यस, सामना जिंकला. अभिनंदन टीम प्रियांशी 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन. तर आता जी दमदार लढत झाली सुपर 12 ची आणि या दमदार लढतीमध्ये प्रियांश 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादित केलं. पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने चिंद्रन क्रिकेट संघाचं मनपूर्वक अभिनंदन आणि खास करून केतन कडूचं मनपूर्वक अभिनंदन. आणि संग्राम 11 जानुमान नितलस क्रिकेट संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. संग्राम 11 नितलस तुमचे मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. या सामन्याचा हिरो केतन कडू. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अगदी दमदा केस साकारला. 10 बॉलमध्ये 37 धाब्यांची उपयुक्त केली साकारणारा केतन कडू ठरला मॅन ऑफ द